प्रिंट मीडियावर फक्त सर्व काही बातम्या आहेत त्या आपल्याला कळायच्या. अशा काळात ज्यांनी हा लढा महाराष्ट्रभर पोहोचवला आणि ज्यांनी अगदी सुरुवातीपासून ह्या किल्ल्यामध्ये एक ठिणगी पेटवली आणि त्याचा आज आपण वनवाचं स्वरूप बघतोय, तर अशा व्यक्तिमत्वाला ज्यांना आपण वैभव खेडेकर या नावाने ओळखतो आणि ज्यांनी अनेक अशा गोष्टी सामाजिक केलेल्या आहेत, परंतु जी सुरुवात होती एक गोपालगडाची त्यांच्याकडून झालेली आहे, तर त्यांच्याकडून माहिती घेऊया. मला आठवत आहे 2007 साली गिरी मित्र संस्थेचे आमचे कोयटेस आहेत, हे मुंबईवरनं आले होते आणि मला भेटले होते की असा आपला गोपाळगड आहे, हा एका वैयक्तिक मालकीच्या ताब्यामध्ये आहे. इथे कुठल्याही पद्धतीचं ध्वजारोहण भगवं करून दिलं जात नाही किंवा कृत्रिम हे गेट लावून ते बंद केलं जातं पर्यटकांना. अशा पद्धतीची बातमी त्यांच्याकडनं मला आली, त्यांचा पत्रावर बघितला आणि नंतर खऱ्या लढ्याला सुरुवात झाली 2007 साली. 2007 साली आम्ही इथे आलो होतो, परंतु त्या मुजोर मालकानं आम्हाला गेट उघडू दिलं नाही, भगवा झेंडा लावू दिला नाही. त्यानंतर आम्ही तहसीलदार प्रांतांना निवेदन दिलं आणि त्यानंतर कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आम्ही उपोषण केलं 4 दिवस त्या ठिकाणी. त्यावेळेला प्रशासन जागं झालं आणि मग 2007 साली त्यावेळेला कलेक्टर साहेबांनी प्रस्ताव हा किल्ला राज्य संरक्षित व्हावा अशा पद्धतीने प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाकडे पाठवला. परंतु त्यावेळेच्या राज्य सरकारच्या उदासीन भावनेमुळे ते होऊ शकलं नाही. परंतु हा किल्ला पटलावर आणण्याचं काम आम्ही त्यावेळेला आमचा अक्षय असेल, मी असेल, आमचे अंजनवेलचे मला वाटतं दीपक वैद्य असतील, आमचा टाइम्स ऑफ इंडियाचा काय नाव देतं सुहास जोशी होते, आमचे पत्रकार म्हणजे वारले घाडे साहेब ते देखील होते, अनेक पत्रकार या ठिकाणी होते. तर त्यावेळेला आम्ही हा लढा एकाकी लढलो होतो. मला वाटतं त्याचं कुठंतरी मूर्त स्वरूप आज येताना पाहते. गेली 18-20 वर्ष झाली या लढ्याला. आज हा राज्य संरक्षित क्षेत्र होतं या किल्ला असं समाधान आहे. देवाभाऊंच्या माध्यमातून हा या पारतंत्र्यातनं मुक्त होईल आणि शिवप्रेमींना आणि या सगळ्या कोकणातील जनतेसाठी हा एक किल्ला जतन केला जाईल याचा मला मनस्वी आनंद आहे. आज शिवराज्याभिषेक दिन आहे आणि मला आनंद होतो की आज या किल्ल्यावरती आम्ही आलो. आज अक्षय मला त्या ठिकाणी भेटला की त्यावेळच्या माझ्या त्या लढ्यामध्ये सामील होता. त्यानंतर पुढचा लढा अक्षयने सुरू ठेवला. कागदपत्र कोर्टात पिटिशन दाखल करणे या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. याच्याकडे प्रचंड प्रमाणात ह्या किल्ल्याची माहिती आहे आणि ह्या सर्वांच्या प्रयत्नानं आज राज्य संरक्षित होतोय. आज आमचे कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.